नाही कोणाच्या बापाचा। जो धोबी से टकराएगा वो धोबी पे चाट खाएगा। जो धोबी से टकराएगा वो धोबी पे चाट खाएगा। जो धोबी से नमस्कार, आवाज़ जनता की में आपका स्वागत है। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें। महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांति विकास मंच के आह्वान पर धोबी समाज धड़क धरना आंदोलन नागपुर के संविधान चौक पर माननीय शेखर जी कनौजिया राज्याध्यक्ष और माननीय महेश देशकर महासचिव उनके नेतृत्व में जिला अधिकारी को निवेदन दिए। धन्यवाद। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, ऐसा कैसा देत नाही, ऐसा कैसा देत नाही। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून धोबी समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातले बरेच ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना 3 वेळा भेटलो, गडकरी साहेबांना 5 वेळा भेटलो, सामाजिक न्याय केंद्राचे सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार खाटीकांना 3 वेळा भेटलो। वीरेंद्र कुमार खाटीक आजच्या 2 वर्ष पहिले सामाजिक न्याय मंत्री नसताना, सांसद असताना संसदमध्ये त्यांनी हा प्रश्न मांडला होता की माझ्या टिकमगढ़मधला धोबी माझ्या घरी येतो आणि मला विचारतो की आम्ही आरक्षणामध्ये का नाही। मध्य प्रदेश में कुछ जिलों में वो आरक्षण में है, कुछ जिलों में नहीं है। हा प्रश्न आम्ही महाराष्ट्रभर घेऊन फिरून राहिलो आणि आजही आम्ही 18 राज्यामध्ये धोबी समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही 1960 पर्यंत होतो। काढताना आम्हाला आर्टिकल 341 प्रमाणे संसदची अमेंडमेंट नसताना काढलेला आहे। हा आमच्यावर झालेला अन्याय भांडे समितीने हा सिद्ध केला आहे। गेली 20 वर्ष झाली मी आमचं आरक्षण मागतो आहे। 2012 मध्ये हे आज राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस 2012 मध्ये विरोधात असताना धोबी समाजाच्या मोर्चाला विधानसभेच्या नागपूर विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस मोर्चाला सामोरे येऊन 15,000 धोबी बांधव हजर असताना त्यांनी स्वतः म्हटलं होतं की हंडोरे साहेब सामाजिक न्याय मंत्री काँग्रेसचे आहेत। मी त्यांना हाऊसमध्ये हे विचारलं की तुम्ही या समाजाला आरक्षण देत नाही, ज्याच्यासाठी तुम्ही पार्टीचा अहवाल मागितला, तुमच्याकडे शासनाकडे भांडे समितीचा अहवाल तयार असताना उपलब्ध असताना तुम्ही पार्टीचा अहवाल का मागितला। पुढे फडणवीस साहेब असं म्हणतात की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या राज्याच्या धोबी समाजाला त्याचं आरक्षण द्यायचं नाही आणि सतत याच्यावर तसा अन्याय सुरू ठेवायचा आहे। मी निश्चित तुम्हाला सत्तेत आल्यावर तुमचं आरक्षण देईल, हे सुद्धा आश्वासन त्यांनी 2012 मध्ये दिलं होतं। मग आज ते विसरलेत का? त्यांनी आम्हाला 2012 पर्यंत जे बोललेत त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पार्टीच्या अहवालाची गरज नसताना हंडोरे साहेब तुम्ही त्यांना पार्टीचा अहवाल का मागता। मग आज सुद्धा गेल्या 2 महिने पहिले पार्टीला तुम्ही पत्र पाठवलं, तुम्ही सुद्धा अहवाल मागितला, तुम्ही सत्तेत असताना तुम्ही सुद्धा तेच करताय। हा अन्याय आता धोबी समाज सहन करणार नाही। आम्ही या राज्यामध्ये धनगराप्रमाणे, मराठ्यांप्रमाणे किंवा मुस्लिमाप्रमाणे आरक्षण मागत नाही। तुमच्या राज्य शासनाने राज्यपालांनी 2001 मध्ये बसवलेली जी भांडे समिती आहे त्याच्या फाइंडिंगमध्ये आमच्यावरचा अन्याय सिद्ध झालेला आहे, तुम्हीच बोललेला आहे। त्याप्रमाणे आम्हाला आमचं आरक्षण मिळावं हीच आमची आम्हाला मागणी आहे। आम्ही परत CM साहेबाला इशारा सुद्धा देतो की जर आम्हाला या हिवाळी अधिवेशनाच्या पहिले आमचं आरक्षण जर तुम्ही लागू केलं नाही, आम्ही इथे आमरण उपोषणाला हिवाळी अधिवेशनाच्या समोर नागपूरमध्ये तुमच्या कर्मभूमीमध्ये आम्ही बसणार आहे आणि तुमच्याकडूनच आम्ही न्याय घेणार आहे। कारण 2012 मध्ये तुम्ही जे बोलले त्याचं तुम्ही आता भान ठेवून शब्दाप्रमाणे तुम्ही आम्हाला न्याय द्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे आणि इशाराही आहे।